तर हे आहे माझं बाळ। जन्माच्या वेळेचा त्याचा हा फोटो आहे आणि हा फोटो आहे त्याचा सध्याचा, आणि त्याचं जन्माचं वेट आणि त्याचं आत्ताचं वेट या दोन्हींमध्ये खूप डिफरन्स आहे। आणि ते मी कसं वाढवलं, माझ्या बाळाचं वजन मी कसं वाढवलं ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगते। हाय, मी सिद्धी, स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर मला ना भरपूर कमेंट येत होत्या की मी माझ्या बाळाचं वजन कसं वाढवलेलं आहे, आणि काही ठराविक प्रश्न आहेत जे वारंवार विचारले जात होते की माझ्या बाळाचं जन्माच्या वेळीचं वजन किती होतं, बर्थ वेट किती होतं आणि आता ते किती आहे, आणि जर ते कमी होतं तर मी ते कसं वाढवलं। तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। जर तुमचं बाळ 0 ते 6 महिन्याचं असेल तर त्याचं वजन तुम्ही कसं वाढवू शकता हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला स्टार्ट करण्याआधी मी तुम्हाला ही गोष्ट सांगतेय की प्रत्येक बाळ हे सुंदर असतं, ते कमी वजनाचं असू दे किंवा ते जास्त वजनाचं असू दे, प्रत्येक बाळ हे सुंदर असतं। पण प्रत्येक आईला किंवा प्रत्येक पालकांना असं वाटतं की आपलं बाळ छान सुदृढ हेल्दी असायला हवं, आणि त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। तर मी ना तुम्हाला स्टार्टिंगपासून स्टोरी सांगते। तर ज्यावेळी माझी 9व्या महिन्याची सोनोग्राफी केली त्यावेळी माझ्या बाळाचं वजन, प्लस मी 9व्या महिन्याची सोनोग्राफी ना थोडीशी उशिराच केली होती, आणि तरीसुद्धा माझ्या बाळाचं वेट आहे ना त्यात कमी होतं। माझ्या बाळाचं वेट त्यावेळी 2 किलो 100 ग्राम एवढं होतं, आणि डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की बाळाचं वजन ॲटलिस्ट 2.5 किलो तरी हवं आहे, 2 किलो 500 ग्रॅम हवं आहे। सो त्यानंतर मी डाएटमध्ये चेंजेस केले, ज्यामुळे माझ्या बाळाचं वजन बर्थच्या वेळी 2 किलो 600 ग्रॅम एवढं वाढलं होतं। आता हे झालं प्रेग्नेन्सीमधलं। जेव्हा बाळ पोटात होतं त्यावेळी मी त्याचं वजन कसं वाढवलं हा एक वेगळा टॉपिक झाला, आणि यावर जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल ना तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आत्ताचा आपला जो हा व्हिडिओचा टॉपिक आहे ना ते म्हणजे बाळ झाल्यानंतर आफ्टर बर्थ बाळाचं वेट कसं वाढवायचं। 0 ते 6 महिन्याचं बाळ जे काहीही खात पित नाही त्याचं वजन कसं वाढवायचं। तर माझ्या बाळाचं जन्माच्या वेळीचं बर्थ वेट किती होतं, तर माझ्या बाळाचं जन्माचं वेट 2 किलो 600 ग्रॅम एवढं होतं, आणि सध्या माझं बाळ 2 महिने पूर्ण झालेलं आहे, आणि आता सध्याचं त्याचं वेट 5 kg 600 ग्रॅम एवढं आहे। तर जसं 0 ते 6 महिन्याचं बाळ काहीही खात पित नाही, फक्त आणि फक्त ब्रेस्ट मिल्क घेतं, आणि जर तुमचं बाळ ब्रेस्ट मिल्क पित नसेल तर ते फॉर्म्युला मिल्क घेत असेल, या 2 गोष्टींऐवजी 0 ते 6 महिन्याचं बाळ इतर काही खात पित नाही, तर मग त्या बाळाचं वजन कसं वाढवायचं। तर सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे ब्रेस्ट मिल्क। जसं की आपलं 0 ते 6 महिन्याचं बाळ फक्त आणि फक्त ब्रेस्ट मिल्क घेतं, तर ते भरपूर प्रमाणात येणं गरजेचं आहे। जर तुमच्या बाळाचं पोट भरलंच नाही तर त्याचं वजन कसं वाढेल। जे त्याच्या शरीराला गरजेचं आहे ते जर का त्याला व्यवस्थित मिळालं नाही तर त्याचं वजन वाढणार नाही। सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ब्रेस्ट मिल्क। तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये ब्रेस्ट मिल्क येणं गरजेचं आहे। आणि एका ताईंची मला कमेंट होती की माझं बाळ उठतच नाही ब्रेस्ट मिल्क घेण्यासाठी, तर तुम्हाला बाळाला उठवायचं आहे। ब्रेस्ट मिल्क घेण्यासाठी तुम्हाला बाळाला उठवायचं आहे। दर 2-2 तासांनी तुम्हाला तुमच्या बाळाला फीड करायचं आहे, कारण बाळ खूप लहान असतं, त्याचं पोटसुद्धा खूप लहान असतं, आणि तुम्हाला दर 2-2 तासांनी बाळाला उठवून ब्रेस्ट मिल्क पाजायचं आहे। दर 2-2 तासांनी तुम्ही जर का बाळाला ब्रेस्ट मिल्क पाजलं तर त्याचं रूटीन सेट होतं, आणि त्याचं वजन वाढायला सुद्धा हेल्प होते। दुसरी टिप म्हणजे आता बऱ्याच जणी आपल्याला आई आज्या असं सांगतात की ना त्यावेळी बाळ फीड घेते त्यावेळी त्याला दोन्ही साईडनी पाजायचं, पण माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरनं मी तुम्हाला ही गोष्ट सांगते की एका वेळी बाळाला एकाच ब्रेस्टनी मिल्क पाजा। ज्यावेळी आपण बाळाला फीड करतो ना, सपोज आपण राईट साईडच्या ब्रेस्टने बाळाला मिल्क दिलं आणि त्यानंतर थोड्या वेळाने जर का लेफ्ट साईडच्या मिल्कने दिलं, जसं की आपल्याला असं सांगितलं जातं की दोन्ही साईडनी बाळाला दूध दिलं पाहिजे, तर काय होतं स्टार्टिंगचं जे दूध असतं ते खूप पातळ असतं, ज्याने बाळाची तहान भागवली जाते, आणि त्यानंतरचं जे दूध असतं ते थोडंसं घट्ट असतं, त्याच्यात जास्त प्रमाणात फॅट्स असतात,
त्याने बाळाचं वेट वाढायला मदत होते. जे स्टार्टिंगचं दूध असतं त्याने बाळाची तहान भागते आणि जे त्यानंतरचं दूध असतं त्यात जास्त प्रमाणात फॅट्स असतात, त्यामुळे त्याने बाळाचं वेट वाढायला मदत होते. सो आपण जर का एक थोड्या वेळ जर का दोन्ही ब्रेस्टने मिल्क दिलं ना बाळाला, तर बाळाला जे स्टार्टिंगचं पातळ दूध असतं ना तेवढंच भेटतं. जे मागे थिक दूध येतं, ज्यात फॅट्स असतात भरपूर प्रमाणात, ज्याने बाळाचं वजन वाढणार असतं, ते मिल्क बाळाला मिळतच नाही, कारण त्याचं जे स्टार्टिंगचं मिल्क असतं तेच पिऊन बाळाचं पोट भरतं. सो एका वेळी एकाच ब्रेस्टने बाळाला दूध पाजा आणि दुसऱ्या वेळी जेव्हा 2 तासांनी तुम्ही पुन्हा बाळाला फीड कराल ना, त्यावेळी दुसऱ्या ब्रेस्टने बाळाला दूध पाजा. या गोष्टीची मला खूप हेल्प झालेली आहे. तिसरी गोष्ट ती म्हणजे बाळाची झोप होणं खूप गरजेचं आहे. जे न्यूबॉर्न बेबी असतं किंवा जे लहान बाळ असतं ते भरपूर झोपलं पाहिजे, कारण त्या बाळाला तेवढी झोप गरजेची असते. मालिश केल्यानंतर, अंघोळ घातल्यानंतर बाळाला फीड करून छान स्वेडल करायचं आहे, बांधायचं आहे, जेणेकरून ते जास्त वेळ झोपेल. ॲटलिस्ट अंघोळ केल्यानंतर बाळ ॲटलिस्ट 3 ते 4 तास कमीत कमी झोपलंच पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही बाळाला स्वेडल करू शकता, बांधून ठेवू शकता. त्यामुळे बाळाला खूप वॉर्म कोझी एक छान एन्व्हायरमेंट मिळतं आणि ते जास्त वेळ झोपतं. त्यामुळे तुमच्या बाळाचं वेट नक्कीच वाढणार आहे. आफ्टर एव्हरी फीड, प्रत्येक फीडनंतर बाळाला बर्पिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक फीडनंतर तुम्ही जर का बाळाला बर्प केलं, बाळाचा ढेकर काढला, तर बाळ खूप शांतपणे पीसफुल झोपतं. पण जर का बाळाच्या आतमध्ये एअर असेल तर दूध सतत वरती येण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे बाळाला शांत पीसफुल झोप मिळत नाही. सतत त्याची झोप ती डिस्टर्ब होत असते. सो मेक शुअर की तुम्ही प्रत्येक फीडनंतर बाळाचा ढेकर काढणार, बाळाला बर्प करणार आणि त्यानंतरच बाळाला झोपी घालणार. सो तुमचं बाळ खूप शांत निवांत झोपेल. एकदम शांत वातावरण तयार करू शकता, थोडासा अंधार करू शकता, जेणेकरून तुमचं बाळ खूप छान झोप. आणि त्यानंतर चौथी गोष्ट ती म्हणजे जसं की आपलं बाळ काहीही खात पित नाही, फक्त आणि फक्त ब्रेस्ट मिल्क घेतं, तर जी आई आहे तिने स्वतःचं जे डाएट आहे ते प्रॉपर घेतलं पाहिजे. अशा गोष्टी खाल्ल्या पाहिजे ज्याने तिच्या शरीराला प्रोटीन भेटेल. सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजे. जर तुम्ही नॉनव्हेज खाता तर तुम्ही अंड खाऊ शकता, तुम्ही चिकनचं सूप घेऊ शकता. सगळ्या हिरव्या भाज्या, डाळी सगळ्या तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये ॲड करायच्या आहेत. तुम्ही ज्या गोष्टी खाणार आहात त्यातनंच बाळाला दूध मिळणार आहे. नंबर 5 ते म्हणजे तुम्हाला अजिबात स्ट्रेस घ्यायचा नाही आहे. जी आई आहे ती जर का गरजेपेक्षा जास्त स्ट्रेस घेत असेल कुठल्याही गोष्टीचा, तर तुमचा मिल्क सप्लाय आहे तो कमी होऊ शकतो आणि त्याचा परिणाम तुमच्या बाळावर होणार आहे. जर तुमचं ब्रेस्ट मिल्क सप्लाय जर कमी झाला तर तुमच्या बाळाला, तर जे की आपलं बाळ आहे फक्त आणि फक्त ब्रेस्ट मिल्कवर आहे, त्याला या गोष्टीने खूप प्रॉब्लेम होणार आहे. त्याची भूक भागणार नाही आहे. त्यामुळे तुम्हाला अजिबात स्ट्रेस घ्यायचा नाही आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आणखीन कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बघायला आवडतील हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.